Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच त्यांच्या सरकारला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री रामलिंग रेड्डी यांनी खाते वाटपावर नाराजी व्यक्त करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 3 जून रोजी मुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह 13 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर गुरुवारी खातेवाटप जाहीर करण्यात आले. मात्र खातेवाटपानंतर काही तासातच रामलिंग रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला राजीनामा जाहीर केला. त्यांना जलसंपदा सिंचन खाते देण्यात आले होते. मात्र यापूर्वी बेंगळूर विकास खाते देण्याचे आश्वासन मिळाले होते असा दावा त्यांनी केला. राजीनाम्यानंतर बोलताना रेड्डी म्हणाले की मी माझ्या विवेकाविरुद्ध काम करू शकत नाही, त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. मात्र मी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही आणि आमदार म्हणून काम सुरू ठेवणार आहे. दरम्यान खाते वाटपावर आणखी एक वरिष्ठ मंत्री KH मुनियप्पा यांनीही नाराजी व्यक्त केली असून आपल्या ज्येष्ठत्वाला न्याय मिळालेला नसल्याचे सांगत खाते वाटपाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर अवघ्या 2 दिवसातच मंत्रिपदाचा राजीनामा झाल्याने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली असून काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. कर्नाटक सरकारमधील वरिष्ठ काँग्रेस नेते रामलिंग रेड्डी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवकुमार म्हणाले की रामलिंग रेड्डी हे माझे जवळचे मित्र आहेत. त्यांच्या नाराजीचे कारण आम्ही समजून घेऊ आणि हा प्रश्न लवकरच सोडवू. खाते वाटपावर नाराज झालेल्या रामलिंग रेड्डी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवकुमार यांनी डॅमेज कंट्रोल मोहीम हाती घेतली असून पक्षातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान रामलिंग रेड्डी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस सरकारसमोर पहिल्याच आठवड्यात अंतर्गत नाराजीचे आव्हान उभे राहिले असून पुढील काही दिवसात पक्षश्रेष्ठी कोणती भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शहापूर पोलिसांनी विश्वासघाताच्या गुन्ह्यात मोठी कारवाई करत 15,73,370 रुपये किमतीचे 103.97 ग्रॅम सोने जप्त केले असून एका आरोपीला अटक केली आहे. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, गुन्हे व प्रशासन तसेच मार्केट उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणात फिर्यादीच्या घरातून दुरुस्तीसाठी व कामासाठी दिलेले गाठी सोने आणि सोन्याचा हार मालकाच्या परवानगीशिवाय घेऊन गेल्याचा आरोप होता. या प्रकरणातील आरोपी कृष्णा मोहन मैती व 36 याला पोलिसांनी अटक केली. आरोपी हा मूळचा विजयवाडा, आंध्र प्रदेश येथील असून सध्या शहापूर परिसरात वास्तव्यास होता. त्याच्या ताब्यातून 103.97 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 15.73 लाख रुपये इतकी आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक SS सिमानी, PSI मणिकंठ पुजारी, MPSI SN बसवा तसेच गजानन शिरसंगी, शंकर गुडगोळ, श्रीधर तळवार, अजित शिपुरे, शिवराज पच्चन्नवर, श्रीरंग भत्ते यांच्यासह तांत्रिक विभागातील रमेश अक्की आणि महादेव कासीद यांनी विशेष परिश्रम घेतले. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस आयुक्तांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444.
विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. भाग्यनगर 5वा क्रॉस येथील आदित्य राज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी दुसऱ्या दिवशीही सुरूच असून महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुरुवारी संस्थेवर छापा टाकण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी केली. शुक्रवारी सकाळपासूनही तपासणी सुरूच ठेवण्यात आली असून प्रांताधिकारी श्रवण नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथक संस्थेच्या कार्यालयात चौकशी करत आहेत. या कारवाईत खडेबाजार विभागाचे एसीपी शेखरप्पा यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी सहभागी झाले आहेत. गुरुवारी रात्री कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण भरवणी यांनीही भाग्यनगर येथील त्या संस्थेला भेट देऊन संस्थेच्या व्यवहारांबाबत माहिती घेतली. कालपासून छापा पडण्याचे लक्षात येताच बेळगावातील गुंतवणूकदारांसह बघ्यांनी भाग्यनगरमधील कंपनी कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. भविष्यात गुंतवणूकदारांची फसवणूक होऊ नये तसेच संस्थेकडे आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक परवानग्या आहेत का, व्यवहार कायदेशीर चौकटीत चालतात का याची सखोल चौकशी करण्याचे आदेश काल जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यासाठी पोलीस, महसूल आणि अन्य संबंधित विभागांची मदत घेण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान या प्रकरणाकडे बेळगावातील गुंतवणूकदार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. जागतिक पर्यावरण सप्ताहानिमित्त बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे प्लास्टिक मुक्त कॅन्टोन्मेंट क्षेत्र उपक्रमांतर्गत शुक्रवारी सकाळी रेल्वे स्टेशन बस स्थानक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अलीकडील बैठकीत प्लास्टिक मुक्त कॅन्टोन्मेंट क्षेत्र निर्माण करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार बोर्डाचे अध्यक्ष तथा MLIRC बेळगावचे कमांडंट ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 6 वाजल्यापासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत अत्याधुनिक वॉटर टँकर जेट मशीनचा वापर करून संपूर्ण बस स्थानक परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. तसेच परिसरातील साचलेला कचरा गोळा करण्यासाठी 1 ट्रक आणि 1 ऑटो वाहन तैनात करण्यात आले होते. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या या विशेष उपक्रमांतर्गत सुमारे 2.5 टन कचरा हटवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छता मोहिमेला प्रवासी, बस चालक, व्यापारी, हॉटेल व रेस्टॉरंट मालक तसेच नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम हरिविजय मनसलवार यांनी स्वच्छता हे केवळ सरकारी संस्थांचे कर्तव्य नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करू नये असे आवाहन त्यांनी केले. तसेच जागतिक पर्यावरण सप्ताहाच्या निमित्ताने पर्यावरण संरक्षण, सार्वजनिक जागांचे जतन आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ, हिरवेगार व सुंदर बेळगाव घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असेही त्यांनी नमूद केले. मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या रामलिंगारेड्डी यांच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून बैलहोंगलचे महंत स्वामीजी यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. शुक्रवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना राज्य धार्मिक परिषदेचे सदस्य तथा मुजराई विभागाशी संबंधित महंत स्वामीजी म्हणाले की नव्या सरकारच्या स्थापनेमुळे राज्यातील जनतेमध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. एका बाजूला आनंदाचे वातावरण असताना रामलिंगा रेड्डी यांच्या राजीनाम्याची बातमी ऐकून दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. रामलिंगा रेड्डी यांनी मुजराई आणि परिवहन मंत्री म्हणून राज्यातील जनतेची उत्कृष्ट सेवा केली आहे. कोणत्याही पदावर असताना त्यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि उच्च व्यक्तिमत्व जपले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. काही दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्याने अचानक राजीनामा देणे आश्चर्यकारक आणि वेदनादायी आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत कोणताही डाग लागू न देता काम करणाऱ्या नेत्यांमध्ये रामलिंगा रेड्डी यांचं नाव आग्रहानं घेतलं जातं असं महंत स्वामीजी म्हणाले. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडेबाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गली, शापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स,
विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. बेळगाव येथील MV हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेच्या रामकुमार जांगरा किंडरगार्टन स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एका विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली दरम्यान झाडे लावा, झाडे वाचवा, पाणी वाचवा, प्लास्टिकचे दुष्परिणाम तसेच पृथ्वी वाचवा अशा आशयाचे संदेश देणारे फलक हाती घेऊन बालचमूंनी नेचर वॉक केला. चिमुकल्यांच्या या उपक्रमाला उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षिका, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तवंदी घाटामध्ये गुरुवारी पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वाहतूक यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. त्यामुळे सुमारे 2 तास वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रवाशांचे मोठे हाल झाले. सलग दुसऱ्या दिवशी तवंदी घाटात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने घाटामध्ये रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे वाहनधारकांना देखील मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यातच हा घाट अवघड असल्याने अनेक वाहने अडकून पडली. महामार्ग प्राधिकरणाने सध्याचे 6 पदरीकरणाचे काम चालू आहे. रस्ता वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी वाहनधारक तसेच नागरिक करत आहेत. अचानक पडलेल्या पावसामुळे अवताडे कंपनीचे कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. सुमारे 2 तासानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 4थी साठी देण्यात आलेले व्हॅल्यू एज्युकेशन विषयाचे पुस्तक मराठी भाषेत उपलब्ध करून द्यावे तसेच सरकारी मराठी शाळांमधील रिक्त शिक्षक पदांवर तातडीने अतिथी शिक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कर्नाटक शालेय शिक्षण विभागाने 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्य शिक्षण विषयाचा समावेश केला असून त्यासाठी पुस्तक वितरित करण्यात आले आहे. मात्र हे पुस्तक केवळ कन्नड आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध असल्याने बेळगाव जिल्ह्यातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर, बेळगाव, निपाणी, चिकोडी, रायबाग आदी भागातील मराठी शाळांनाही हेच पुस्तक पुरवण्यात आले आहे. शेंडूर तालुका निपाणी येथे गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपल्याने शेतीमध्ये पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारंबळ उडाली. मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे आता इथून पुढे शेतीकामास गती मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे. शेंडूर येथे गुरुवारी दुपारी सुमारे 2 तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेती कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचे तसेच महिला वर्गाचे मोठे हाल झाले. पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. इथून पुढे पेरणीची कामे लवकरात लवकर होतील अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या भागामध्ये भुईमूग, भात, जोंधळा, नाचणी ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. त्यातच 2 दिवस समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधीत सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी शहरातील घटते पावसाचे प्रमाण आणि कमी होत चाललेली हिरवाई याबद्दल चिंता व्यक्त करत पर्यावरण संवर्धनासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेतर्फे वॉर्ड क्रमांक 35 मधील नंदिनी मार्ग उद्यानात आयोजित विशेष मियावाकी वननिर्मिती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार या उद्यानात मियावाकी पद्धतीने जंगल विकास प्रकल्प राबवण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना सेठ म्हणाले की शहरातील हिरवाई कमी झाल्यामुळे पावसाचे प्रमाण घटत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील उपलब्ध जागेत किमान एक तरी झाड लावावे. उद्याने ही सार्वजनिक संपत्ती असून नागरिकांनी त्यांची स्वतःच्या घराप्रमाणे काळजी घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून अधिकाधिक वृक्ष लागवड करून हरित बेळगाव घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.
आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या तृप्ती शिंदे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संतोष जयगोडर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉक्टर जयगोडर यांनी पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगून प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकाराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मंजुनाथ दोडमनी यांनी केले. त्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व विशद करताना पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी पूर्वा पाटील हिने केले, तर नरहरी चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बेळगाव जिल्हा पोलीस कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी स्वतः रोप लावून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरणाचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीसाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांनी अधिकाधिक झाडे लावण्याचा संकल्प केला. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून पोलीस विभागाने पर्यावरण रक्षणासाठी आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. तसेच नागरिकांनीही पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. भवानीनगर परिसरातील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी एका संशयिताला अटक करून सुमारे 17,90,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमध्ये 45 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 4 किलो 178 ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 रोजी भवानीनगर मंडोळी रोड येथील रहिवासी रोहन राजेश जाधव यांनी त्यांच्या घरातून चांदीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी निलेश भरमा सुतार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने भवानीनगर देवलापूर मच्छे तसेच मच्छे गावातील एका दागिन्यांच्या दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून सुमारे 7 लाख रुपये किमतीचे 45 ग्रॅम सोने आणि 10,90,000 रुपये किमतीचे 4 किलो 178 ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 17,90,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडा, पीएसआय संतोष दळवाई, पीएसआय लक्काप्पा जोडट्टी तसेच तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.